नमस्कार. आज आपण आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आपल्या दैनंदिन जीवनातील एक अतिशय साधी पण तितकीच महत्वाची क्रिया म्हणजे स्नान याबद्दल जाणून घेणार आहोत. तर आयुर्वेद फक्त आजारावर उपचार करत नाही, तर स्वस्थ जीवनशैली शिकवतो आणि त्या जीवनशैलीचा एक मजबूत आधार म्हणजे योग्य पद्धतीने केलेलं स्नान. आयुर्वेदात स्नान म्हणजे काय? तर आचार्य सांगतात, स्नानम आयुष्यम वर्णम बल्यम पवित्रम क्लमनाशनम. म्हणजे स्नान हे आयुष्य वाढवणारं, त्वचेला तेज देणारं, शरीराला बल देणारं, पवित्र करणारं आणि थकवा घालवणारे आहे. आता स्नानाचे आयुर्वेदिक फायदे काय? तर योग्य वेळी आणि योग्य प्रकारे केलेलं स्नान हे शरीरातील मल, घाम आणि दुर्गंधी दूर करते. त्वचेचे जे छिद्र आहे, रोमकूप, ते स्वच्छ करते. त्यामुळे त्वचारोग होण्याची शक्यता किंवा धोका कमी होतो आणि आपल्या मनाला प्रसन्नता मिळते, जीवनामध्ये प्रसन्नता येते, झोप आणि भूक सुधारते, यासोबत पचनशक्ती सुधारते, शरीरातील त्रिदोष हे संतुलित राहतात. तर स्नान करण्याची योग्य वेळ म्हणजे आयुर्वेदानुसार प्रातःकाळी सूर्योदयाच्या आधी किंवा लगेच नंतर स्नान करावे. जेवणानंतर लगेच स्नान करणं टाळावं, कारण की त्यामुळे आपला जठराग्नी मंद होतो आणि आपल्याला पचनाचे आजार होतात. आता पाण्याचा प्रकार आणि दोषाचा संबंध बघता आपण उबदार पाण्याने स्नान करावं, म्हणजे वात आणि कफ दोष शांत होतात, अंगाचा दुखणं, जडपणा, सांधेदुखी हे कमी होतात. थंड पाण्याने त्याच लोकांनी आंघोळ करावी ज्यांच्या शरीरामध्ये उष्णता आहे, ज्यांना जळजळ होते, चिडचिड होते, म्हणजे जे पित्त प्रकृतीची. डोक्यावरून नेहमी कोमट किंवा थंड पाणी घ्यावं, तर उष्ण पाणी घेणं हे आयुर्वेदाने निषिद्ध मानलेले आहे. स्नान करताना स्नानापूर्वी आधी अभ्यंग म्हणजे तेल मालिश केल्यास अतिउत्तम आणि खूप वेळ आपण पाण्यात बसू राहू नये. तसेच केमिकल युक्त साबणांचा वापर टाळावा आणि स्नानानंतर शरीर व्यवस्थित कोरडं करून घ्यावं. ज्यांना ताप आहे, अतिसार आहे, जुलाब आहे, खूप जास्त थकवा आहे किंवा ज्यांनी खूप जास्त उपवास केलेला आहे, पचन व्यवस्थित झालेलं नाहीये, भूक नाहीये, तर अशा वेळेस आपण स्नान करणं टाळावं. तर स्नान ही फक्त स्वच्छतेची क्रिया नसून ती आरोग्य, सौंदर्य आणि आयुष्याची म्हणजे दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे. आयुर्वेद सांगतो, योग्य स्नान योग्य वेळी योग्य पाण्याने आणि योग्य पद्धतीने केल्याने सर्व रोग दूर राहतात. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच आयुर्वेदिक माहितीसाठी चॅनलशी जोडलेले राहा. धन्यवाद.